बाबांनो, माझ्या जनाई शिरसाई पुरंदर ह्या योजना नीट चालण्याच्या करता माझ्या तिथं सोलर प्लांट बसून विजेचं बिल शेतकऱ्यांना न येऊन देण्याकरता लाकडी लिंबोळची योजना आपण आता चालू केलेले काम ते वर्षभरात 1.5 वर्षात आपल्याला पूर्णत्वाला न्यायचं आहे। ही सगळी कामं एकदा माझ्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये आपण पाणी महायुतीच्या माध्यमातून फिरवलं तर आपलं टनेज वाढणार आहे, आपलं उत्पन्न वाढणार आहे, माझ्या बाजारपेठेला एक चांगल्या पद्धतीनं गती येणार आहे, व्यापाऱ्यांचा व्यापार वाढणार आहे। हा सगळं एकमेकावर अवलंबून आहे। ह्या निमित्तानं माझ्या तरुणींच्या हाताला रोजगार मिळणार आहे। काही छोटे मोठे उद्योग, छोटे मोठे व्यवसाय ते आपल्याला करता येणार आहे। ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे। मागं आपण ज्यांना खासदार केलं 15 वर्ष केलं हरकत नाही, त्यावेळेस आपण केलं, जे केलंय ते मान्य आहे, परंतु 15 वर्षाच्या काळामध्ये केंद्राचा निधी ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येऊ शकला नाही। मोदी साहेब आणि अमित भाईंच्यावर टीका करून संसद रत्न मिळून मित्रांनो तुमच्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही। कानाला बरं वाटेल, ऐकायला बरं वाटेल, परंतु त्याच्यातनं मी काल परवा माझ्या उंडोडी कप्पा आणि लोणी भापकरला सभा झाली। मला माझ्या सगळ्या नेत्यांना सांगायचं आहे की याच्यामध्ये माझ्या बारामतीचं पूर्वीच्या काळामध्ये आम्ही ऐकायचो 63 गावं, 21 गावं बागायती, 42 गावं जिरायती, नंतर ती गावं वाढली 112 पर्यंत गेली। पण माझ्या बारामतीतल्या त्या ग्रामीण भागाचा, दुष्काळी भागाचा जिरायत शब्द काय मला काढता आला नाही। मला या सभेच्या निमित्तानं माझ्या बारामतीकरांना मला सांगायचं आहे, मला जसा खालच्या बाजूला बागायती शब्द आहे तसा त्या जिरायत भागाला देखील बागायती शब्द त्या ठिकाणी करून दाखवायचा आहे। तेवढी धमक, तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे। धडाडीचे पंतप्रधान आहे। आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। हे मोदी की गॅरंटी असं ते सांगतात। 10 वर्षाचा ट्रेलर होता, आता चित्रपट पहा असं त्यांची भूमिका आहे। मगाशी कोणीतरी बोललं की कारण नसताना बदनामी केली जाते। माझ्याही बद्दल आज काहींनी गरळ ओकायचं काम केलं, परंतु ठीक आहे, त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, माझ्या अंगाला भोकं पडत नाही। माझ्या बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे अजित पवार कोण आहे म्हणून। त्यामुळे या गोष्टीला मी फार महत्त्व देत नाही, मी लोकांच्या कामाला महत्त्व देतो। माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देतो। माझ्या बारामती तालुक्यामध्ये, शहरामध्ये जो आपण राज्याचा निधी झाला तिथं केंद्राची जोड यावी त्याकरता आपल्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे। त्याकरता महायुतीचे सगळे घटक आम्ही आमचे असणारे मतभेद, वाद बाजूला ठेवून एका व्यासपीठावर आलेलो आहे। ह्याच्यातनं आम्हाला साध्य काय करायचंय की समाजाचं भलं करायचंय। सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदानी आपल्या परिसरामध्ये राहिलं पाहिजे। भेदभाव होता कामा नये, कुणाच्या बद्दल कुणी वाकड्या नजरेने बघता कामा नये। सारखे सगळे सांगतात सभांमध्ये हे दम देतात, हे दम देतात, हे दम देतात। मित्रांनो, मी सारखा दम दिला असता तर लोकांनी 32-33 वर्ष मला निवडून दिलं असतं। मी दम देतो, मी कुठं दम देतो की जर माझ्या लोकांचे सार्वजनिक प्रश्न, सर्वसामान्य शेवटचा जो माणूस आहे त्याचे प्रश्न, माझ्याकडे येणाऱ्या नागरिकांचे, ग्रामस्थांचे प्रश्न हे सोडवत असताना मी जर अधिकाऱ्याला समजून सांगितलं, एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा सांगितलं, तर मी त्याला असं म्हणायचं, अरे तुला एकदा 2दा 3दा सांगून तू माझं ऐकत नाही, मी काय करावं तेव्हा तू माझं ऐकशील, असं सांगितलं पाहिजे का? ऑफिसर, आम्ही एकदा 2दा 3दा सांगितलंय, आपल्याला काही कळत नाही का? जरा तुम्हाला ऐकायचंय का नाही ऐकायचंय, राहायचंय का गडचिरोलीला जायचंय? अरे थांब, हा 1 मिनिट थांब रे,
हा काही दम झाला का? प्रश्न झाला प्रश्न. का तर आपल्या लोकांची कामं व्हावीत, माझ्या गरिबाची कामं व्हावीत, हे मी केलं म्हणजे दम दिला का? आता त्यांना सांगा, माझ्यावर आरोप करणाऱ्यांना. त्याच्यामध्ये मित्रांनो या प्रकारे, अरे थांब रे, त्याच्यामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न खूप आहेत. बाबांनो, आपल्याला आपल्या तालुक्यातल्या संस्था चांगल्या चालवायच्या. ठीक आहे, कधी आम्ही एकमेकाच्या विरोधात उभे राहत असू, चूक मोठा भाऊ म्हणून